Good afternoon, student. Myself Ugal Mugle PB. I have studied biology subject. The 15 number chapter, the biodiversity, conservation and environmental issue. This chapter, this for NEET lecture. Okay. For start, what is mean by biodiversity? Diversity it means it is also life of an organism. म्हणजे तुम्ही असंही म्हणू शकता की biodiversity it means or diversity it means variety of life or variety of all living organism, variety of all living organism. The all living organism, there is a large number of many living organisms are exist on earth, plants and animal. There is a 80 million species of this living organism are exist on earth, plants and animal. These plants, some are microscopic, some are macroscopic. Okay, this microscopic to macroscopic, microscopic or a lower or a higher organism, or these ecological complexes, they are also involved in a biodiversity. म्हणजे it means सांगायचं काय मला की ही जी biodiversity is a variety of life. हे काय एक प्रकारचं व्हरायटी ऑफ लाईफ, किंवा तुम्ही असंही म्हणू शकता इट इज ऑल्सो व्हरायटी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. दिस ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम देर इज अ लाईफ. त्या लाईफची व्हरायटी कशी, त्या लाईफची व्हरायटी कशी हे आपण ह्या ठिकाणी आता स्टडी करणार आहोत. दिस आर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज बायोडायव्हर्सिटी. मग मला सांगायचं काय होतं की दिस बायोडायव्हर्सिटी विच कॅन बी इन्क्लुडिंग देर इज अ मायक्रोस्कोपिक टू मॅक्रोस्कोपिक. फॉर एक्झाम्पल देर इज अ प्लांट्स, ॲनिमल. मायक्रोस्कोपिक म्हटल्यावर त्याच्यामध्ये देर इज अ वास्ट स्पीसीज ऑफ दिस व्हायरसेस, देन फंगाय, अल्गी और बॅक्टेरिया. सम और दिस मायक्रोस्कोपिक अँड मॅक्रोस्कोपिक म्हणजे लोअर हायर प्लांट्स अँड ॲनिमल, ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर एक्झिस्ट ऑन अर्थ अँड दे आर ऑल्सो इन्क्लुडिंग इन दिस बायोडायव्हर्सिटी. आपण ह्या बायोडायव्हर्सिटीला मराठीत काय म्हणतो, जैवविविधता. काय म्हणतो आपण याला, जैवविविधता असे म्हणतो. तर अशी ही जी बायोडायव्हर्सिटी, दिस बायोडायव्हर्सिटी विथ रिस्पेक्ट टू देअर, दिस बायोडायव्हर्सिटी विथ रिस्पेक्ट टू देअर साईज अँड शेप. म्हणजे तुम्ही असंही म्हणू शकता काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम कसे आहेत, हे मायक्रोस्कोपिक आहेत, काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे कसे आहेत, मॅक्रोस्कोपिक आहे. बरोबर आहे. काय सांगितलं मी, काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे मायक्रोस्कोपिक आहे, काही मॅक्रोस्कोपिक आहे. मग तुम्ही बघा या ठिकाणी ही जी आपण बायोडायव्हर्सिटी जी आपण स्टडी करतो, दिस बायोडायव्हर्सिटी विथ रिस्पेक्ट टू देअर साईज, शेप, त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मधलं मायक्रोस्कोपिक असो किंवा मॅक्रोस्कोपिक असो, त्यांच्यामधलं मोड ऑफ न्यूट्रिशन, त्यांची ॲबिलिटी, किंवा तुम्ही असंही म्हणू शकतात ॲबिलिटी टू रिप्रोड्यूस म्हणजे रिप्रोडक्शन, त्यांच्यामधली ॲबिलिटी झालं, त्यांच्यामधलं न्यूट्रिशन झालं, त्यांच्यामधलं रिप्रोडक्शन झालं, त्यांच्यामधल्या ज्या मेटाबॉलिझम ह्या ज्या प्रोसेस झाल्या, किंवा त्यांचा जो साईज आहे, तो शेप आहे. तर याच्यावर ही बायोडायव्हर्सिटी अवलंबून आहे. तर ती कशी काय, तर ह्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मधले जे मायक्रोस्कोपिक टू मॅक्रोस्कोपिक मधले त्यांची जी साईज, शेप, न्यूट्रिशन, रिप्रोडक्शन, ॲबिलिटी टू रिप्रोड्यूस, त्याच्यानंतर मेटाबॉलिझम, किंवा तुम्ही असंही म्हणू शकता दिस लिव्हिंग विंग विच कॅन बी अकोमोडेट, विच कॅन बी अटेम्प्ट, देर इज अ डिफरंट एन्व्हायरमेंटल कंडिशन और सिच्युएशन. तर डिफरंट एन्व्हायरमेंटल कंडिशन कोणत्या, देर इज अ जिओग्राफिकल, एडापिक, किंवा देर इज अ क्लायमॅटिक कंडिशन. ह्या कंडिशनमध्ये देर इज अ सोनली फॉर दिस सर्वायवल अँड परपुटेशन्स. म्हणजे तुम्हाला असं सांगायचं आहे मला की ही जी बायोडायव्हर्सिटी जी आहे, म्हणजे इन शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगते, ही जी बायोडायव्हर्सिटी जी आहे की ज्याला आपण जैवविविधता असे म्हणतो, तर दिस बायोडायव्हर्सिटी इट मीन्स बायोडायव्हर्सिटी इन शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगते, इट मीन्स देर इज अ डिफरंट एन्व्हायरमेंटल कंडिशन, किंवा डिफरंट एन्व्हायरमेंटल कंडिशन मध्ये जेवढे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहे, किंवा ॲडॅप्टेशन इन अ डिफरंट कंडिशन कॅन बी सर्व ॲज इट इज ऑल्सो बेसिस फॉर बायोडायव्हर्सिटी.
इट इज अ बेसिस फॉर बायोडायव्हर्सिटी. तर अशी ही जी बायोडायव्हर्सिटी आहे त्याची आपण टर्म ह्या ठिकाणी स्टडी करूया. दिस बायोडायव्हर्सिटी इट इज ऑल्सो डिफाइंड ॲज इट इज अ पार्ट ऑफ नेचर. इट इज पार्ट ऑफ नेचर विच इन्क्लूड, याच्यामध्ये काय काय आहे, विच इन्क्लूड देर इज अ डिफरंट टाइप्स ऑफ द जीन्स, there is a different types of the genes and their types which are also among their individuals of the species, among their individuals of this species, and there is a different types of this ecosystem and different types of this their ecosystem. त्याच्यामध्ये टेरेस्ट्रियल, aquatic and which are respect to their in own studied area within this respected study area म्हणून आपण ही डिफाइन करतो. तर अशी ही जी बायोडायव्हर्सिटी आहे, दिस द टर्म बायोडायव्हर्सिटी वॉज फर्स्टली कॉइन्ड बाय, ही सगळ्यात आधी ही जी बायोडायव्हर्सिटीची ही जी टर्म आहे ही सगळ्यात आधी कोणी शोधून काढली. द टर्म बायोडायव्हर्सिटी वॉज फर्स्टली कॉइन्ड बाय वॉल्टर रोझेन. कोणी शोधून काढली, वॉल्टर रोझेन. कधी शोधून काढली त्यांनी, इन 1982 मध्ये. काय सांगितलं मी बघा, जनरली तुम्हाला ऍक्च्युअली तसं जर पाहिलं बायोडायव्हर्सिटी ही जी टर्म आहे वॉज फर्स्टली कॉइन्ड बाय दिस वॉल्टर रोझेन. कधी, इन 1982 मध्ये. कधी, इन 1982 मध्ये. बट दिस बायोडायव्हर्सिटी ही जी टर्म आहे इट इज ऑल्सो मोस्टली पॉप्युलराइज बाय, इट इज मोस्टली पॉप्युलराइज कोणी केलेली आहे, एडवर्ड विल्सन. कुणी केलेली आहे, एडवर्ड विल्सन यांनी केलेली, एडवर्ड विल्सन. तुम्ही म्हणता ना असं कसं काय, काय सांगितलं मी, ही जी बायोडायव्हर्सिटी ही जी टर्म आहे, द टर्म बायोडायव्हर्सिटी वॉज फर्स्टली कॉइन्ड बाय दिस वॉल्टर रोझेन. कधी, इन 1982 मध्ये. ऍक्च्युली ही टर्म त्याने डिस्कवर्ड केलेली. बट दिस बायोडायव्हर्सिटी टर्म वॉज मोस्टली पॉप्युलराइज्ड बाय, ही कुणी केली, एडवर्ड विल्सननी केली. कोणी केली, एडवर्ड विल्सननी केली. तर याने काय केलं, दिस एडवर्ड विल्सन विच कॅन बी डिस्क्राइब द टर्म ऑफ दिस बायोडायव्हर्सिटी, द टर्म ऑफ दिस बायोडायव्हर्सिटी. त्याने काय डिस्क्राइब केलं त्याच्यामध्ये, there is a different combination of this diversity combination in all levels, diversity combination in all level with the help of this biological organization. बघा मी काय सांगते, ह्या ठिकाणी बायोडायव्हर्सिटी ही टर्म जरी वॉल्टर रोझेनने डिस्कवर्ड केलेली असली परंतु एडवर्ड विल्सननी काय केलेलं आहे, ही पॉप्युलराइज केली. त्याने काय डिस्क्राइब केलं याच्यामध्ये, ही डिस्क्राइब there is a different combination, there is a diversity combination at a various level with the help of this biological organization. त्याच्यासाठीच म्हटलं जातं ही बायोडायव्हर्सिटी टर्म, त्यासाठी हे नाव घेतलं जातं. बायोडायव्हर्सिटी टर्म वॉज फर्स्टली पॉप्युलराइज्ड बाय दिस एडवर्ड विल्सन. ओके, कन्फर्म. तर ह्या ठिकाणी नेमकं बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय ते आपण ह्या ठिकाणी स्टडी केलेलं. इट इज ऑल्सो व्हरायटी ऑफ लाईफ, इट इज ऑल्सो व्हरायटी ऑफ द लाईफ ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. हे मी तुम्हाला ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्या ठिकाणी बायोडायव्हर्सिटीची टर्म देखील आपण ह्या ठिकाणी स्टडी केलेली आहे. ती कोणी शोधून काढली हे मी तुम्हाला ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर बघा बायोडायव्हर्सिटी हा पॉईंट झालेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट, लेवल्स ऑफ बायोडायव्हर्सिटी. लेवल्स ऑफ बायोडायव्हर्सिटी. तर याच्यामध्ये एडवर्ड विल्सननी काय सांगितलं होतं, देर इज अ diversity, the levels of this biodiversity किंवा variety of this life of this biodiversity, all living organism can be described at a various level. काय सांगते मी, ह्या एडवर्ड विल्सननी काय केलं होतं की which can be there is a different levels of, there is a variety of this living organism. ही डिस्क्राइब केली म्हणजे दिस व्हरायटी ऑफ दिस डायव्हर्सिटी विच कॅन बी डिस्क्राइब, कॅन बी ऑब्झर्व ॲट ए व्हेरियस लेवल फ्रॉम मॉलिक्युलर टू इकॉलॉजिकल लेवल्स, फ्रॉम मॉलिक्युलर टू इकॉलॉजिकल लेवल. तर अशा ह्या ज्या लेवल्स आहे तर दिस हायरार्कियल अँड इंटर रिलेटेड लेवल्स
these are the ह्या ज्या levels आहे, there is a levels of this biodiversity. Number 1 genetic level, second species level, then third ecological लेवल किंवा जेनेटिक डायव्हर्सिटी, स्पीसीज डायव्हर्सिटी, इकॉलॉजिकल डायव्हर्सिटी ही त्याची लेवल आहे. ही लेवल आपण ह्या ठिकाणी स्टडी करणार आहे. तर अशी ही जे लेवल आहे हे कुणी सांगितलेलं आहे, एडवर्ड विल्सननी ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर ह्या ठिकाणी ही जी सुरुवातीला आपण पहिली जी लेवल घेतोय जेनेटिक डायव्हर्सिटी. जेनेटिक डायव्हर्सिटी, आता ही जी जेनेटिक डायव्हर्सिटी आहे, दी जेनेटिक डायव्हर्सिटी इट इज ऑल्सो इंट्रा स्पेसिफिक डायव्हर्सिटी म्हणून ओळखली जाते. जेनेटिक डायव्हर्सिटीलाच काय म्हणतात, इंट्रा स्पेसिफिक डायव्हर्सिटी. ओके, कन्फर्म. तर ह्या जेनेटिक डायव्हर्सिटीमध्ये विच कॅन बी इन्क्लूड्स, ह्या जेनेटिक डायव्हर्सिटीमध्ये विच कॅन बी इन्क्लूड्स देयर इज अ नंबर ऑफ जीन्स and the type of the genes as well as chromosomes present in the among the individuals of the species. काय सांगितलं मी, number of the genes and the type of the genes as well as chromosome present in the given species. म्हणजे तुम्ही असंही म्हणू शकता there is a variation, there is a variation in their among these individuals of the species. म्हणजेच ह्या ठिकाणी मला सांगायचं काय की देर इज अ एक्झिस्टन्स ऑफ दिस सब स्पीसीज अँड रेअर आर द एक्झाम्पल्स ऑफ द जेनेटिक डायव्हर्सिटी. काय सांगितलं मी, देर इज अ एक्झिस्टन्स ऑफ सब स्पीसीज अँड रेअर आर द एक्झाम्पल्स ऑफ जेनेटिक डायव्हर्सिटी. तर अशी ही जी जेनेटिक डायव्हर्सिटी आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला हे चांगलं माहित आहे. बघा, घरी ज्यावेळेस आपण किराणा आणतो, एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते, जस्ट हसू नका, एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते की बघा आपण घरी एका महिन्यात फॉर एक्झाम्पल चिन्नोर हा तांदूळ आणला. ओके, दुसऱ्या महिन्यात आपण इंद्रायणी तांदूळ आणला, त्याच्यानंतर तिसऱ्या महिन्यात बासमती तांदूळ आणला. म्हणजे मला सांगायचं काय की जेनेटिक व्हरायटीमध्ये जर एक्झाम्पल द्यायचं ठरलं तर तुम्ही हे एक्झाम्पल देऊ शकता. त्या ठिकाणी देर इज अ 50,000 व्हरायटीज ऑफ दिस राईस अँड व्हीटच्या तुम्हाला पाहायला भेटतील. किती सांगितलं मी, राईस अँड व्हीटच्या एवढ्या व्हरायटी किती, 50,000. किती, 50,000 व्हरायटीज आर ऑल्सो अवेलेबल इन इंडिया और इन द वर्ल्ड, असं देखील तुम्ही म्हणू शकता. देर इज अ 50,000 व्हरायटी कशाच्या, राईस अँड व्हीटच्या. त्याच्यामध्ये आणखीन एक एक्झाम्पल मी सांगते, 1,000 व्हरायटीज ऑफ दिस मँगो. किती, मँगोच्या किती व्हरायटी, 1,000 व्हरायटीज ऑफ दिस मँगो आर ऑल्सो ऑब्झर्व्ड. हे जेनेटिक डायव्हर्सिटीमध्ये तुम्ही हे एक एक्झाम्पल देऊ शकता. अजून एक एक्झाम्पल मी देते तुम्हाला. देर इज अ मेडिसिनल प्लांट राउल्फिया, राउल्फिया ओमाटोरिया, राउल्फिया ओमाटोरिया. हे जे मेडिसिनल प्लांट आहे, दिस मेडिसिनल प्लांट विच सिक्रेट द ॲक्टिव्ह कॉम्पोनंट. कोणतं कॉम्पोनंट ते सिक्रेट करतं, देर इज अ रेसर पाईन. कोणतं, रेसर पाईन, हे ते सिक्रेट करतं. आणि हे जे मेडिसिनल प्लांट आहे, कोणतं सांगितलं मी, राउल्फिया दिस ओमाटोरिया. हे जे मेडिसिनल प्लांट इट इज ऑल्सो फाउंड इन ए डिफरंट हिमालयन रिजनमध्ये, तुम्हाला हिमालय रिजनमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी हे पाहायला भेटतील. म्हणजे तुम्ही असंही म्हणू शकता की दिस प्लांट इज ऑल्सो शोज द व्हॅरिएशन इन अ टर्म ऑफ पोटेन्सी अँड देअर कॉन्सन्ट्रेशन ऑफ दिस प्लांट. देर इज ॲक्टिव्ह कॉम्पोनंट, कॉन्सन्ट्रेशन ऑफ दिस ॲक्टिव्ह कॉम्पोनंट फ्रॉम लोकेशन टू लोकेशन, असं देखील तुम्ही म्हणू शकता. तर जेनेटिक डायव्हर्सिटीमध्ये हे तुम्ही एक्झाम्पल ह्या ठिकाणी देऊ शकता. तसं जर पाहिलं तर ही जी जेनेटिक डायव्हर्सिटी आहे, ही जी जेनेटिक डायव्हर्सिटी आहे, दी जेनेटिक डायव्हर्सिटी इज ऑल्सो किंवा व्हॅरिएशन, दी जेनेटिक डायव्हर्सिटी ऑर अ व्हॅरिएशन इट इज ऑल्सो दी जेनेटिक डायव्हर्सिटी ऑर व्हॅरिएशन इट इज ऑल्सो essential for healthy breeding population in a given species. Population in a given species. ओके, हे देखील तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता. ओके.
पॉप्युलेशन इन ए गिवन स्पीसीज असं देखील तुम्ही ह्या ठिकाणी म्हणू शकता. ओके, ह्या ठिकाणी आता जेनेटिक डायव्हर्सिटी ह्या ठिकाणी आपण स्टडी केलेली आहे. जेनेटिक डायव्हर्सिटीमध्ये हे तुम्ही एक्झाम्पल ह्या ठिकाणी देऊ शकता. एक्झाम्पल तुम्हाला व्हीट, राईस, देन मँगो, देन मेडिसिनल प्लांट, राउल्फिया, ओमाटोरिया हे एक्झाम्पल मी तुम्हाला ह्या ठिकाणी सांगितलेले आहे. ओके, जेनेटिक डायव्हर्सिटी म्हणजेच मला सांगायचं काय, दी जेनेटिक डायव्हर्सिटी इट इज ऑल्सो इसेन्शियल फॉर दी जेनेटिक डायव्हर्सिटी इट इसेन्शियल फॉर healthy breeding population in a given species of this area. Okay, then next species diversity. Second, species diversity. आता ही जी species diversity तुम्हाला सुरुवातीला सांगते, species diversity, this species diversity is also called as interspecific diversity. आणि genetic diversity काय सांगितलं मी तुम्हाला, it is also intraspecific diversity. आणि स्पीसीज डायव्हर्सिटी म्हणजे इंटरस्पेसिफिक डायव्हर्सिटी म्हणून ही ओळखली जाते. तर ह्या स्पीसीज डायव्हर्सिटीमध्ये मी तुम्हाला सांगते, इन दिस स्पीसीज डायव्हर्सिटी देयर इज अ number of the species and there is a types of the species of these plants and animal are also present, are also found in a given region or a region area, in a area or in the region. It is also constitute this species diversity or species diversity level असं देखील तुम्ही ह्या ठिकाणी म्हणू शकता. ओके, तर ह्या ठिकाणी दिस स्पीसीज डायव्हर्सिटी तुम्हाला एक सांगते, ही जी स्पीसीज डायव्हर्सिटी विच कॅन बी डील्स दिस स्पीसीज डायव्हर्सिटी दिस इट इज ऑल्सो फाउंड इन ए पर्टिक्युलर रिजन, इट इज ऑल्सो इन्क्रीज इन ए वन रिजन और एरिया, इट इज डिक्रीज इन अदर रिजन. म्हणजे सांगायचं काय, दिस स्पीसीज डायव्हर्सिटी विच कॅन बी डील्स विथ देर इज अ व्हरायटी ऑफ दिस स्पीसीज ॲज वेल ॲज देर इज अ नंबर ऑफ द इंडिव्हिज्युअल्स ऑफ द डिफरंट स्पीसीज इन ए व्हॅरिएशन अँड इज ऑल्सो ऑब्झर्व इन ए गिवन एरिया. आता या स्पीसीज डायव्हर्सिटीमध्ये मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते. याच्यामध्ये एक्झाम्पल तुम्हाला सांगते, ॲम्फिबियन स्पीसीज, ॲम्फिबियन्स फॉर एक्झाम्पल फ्रॉक्स तुम्हाला माहिती आहे, टोड्स तुम्हाला माहिती आहे. ॲम्फिबियन्स मधले सर्व जे ॲनिमल्स आहेत, दिस ॲम्फिबियन्स ही जी स्पीसीज आहे आर मोर रिच, त्यांची जी रिचनेस आहे, स्पीसीज आर रिच, जास्त तीव्रता, स्पीसीजची तीव्रता जास्त असं देखील तुम्ही म्हणू शकता. दिस स्पीसीज रिचनेस और स्पीसीज डायव्हर्सिटी इट इज ऑल्सो मोर इन ए वेस्टर्न घाट. पश्चिम घाटामध्ये ही स्पीसीजची डायव्हर्सिटी तुम्हाला जास्तीत जास्त पाहायला भेटेल. कशाच्या मानाने, दॅन द ईस्टर्न घाट, पूर्व घाटाच्या मानाने पश्चिम घाटामध्ये ही स्पीसीज डायव्हर्सिटी फॉर एक्झाम्पल ॲम्फिबियन स्पीसीज, फॉर एक्झाम्पल फ्रॉग ही जी स्पीसीज आहे तुम्हाला ही वेस्टर्न घाटामध्ये ही जास्तीत जास्त पाहायला भेटेल. कशाच्या मानाने, पूर्व घाटाच्या मानाने. म्हणजे सांगायचं काय, दिस ॲम्फिबियन स्पीसीज इट इज ऑल्सो मोर इन नंबर दॅन द ईस्टर्न घाट. It is also more in number in western Ghat than the eastern Ghat. म्हणजे सांगायचं काय की हे इंडिया, इन इंडिया, इन द वर्ल्ड देर इज अ 15 नेशन, देर इज इट इज ऑल्सो शोज इट इज ऑल्सो मोर रिच डायव्हर्सिटी, स्पीसीज डायव्हर्सिटी इज ऑल्सो शोज इन इंडिया. इन इंडिया इट इज ऑल्सो शोज द ग्रेटर और मोर स्पीसीज डायव्हर्सिटी. हे मला तुम्हाला ह्या ठिकाणी सांगायचं आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट इकॉलॉजिकल डायव्हर्सिटी. देन नेक्स्ट इकॉलॉजिकल डायव्हर्सिटी. आता इकॉलॉजिकल डायव्हर्सिटी मी तुम्हाला सांगते, दिस इकॉलॉजिकल डायव्हर्सिटी विच इज ऑल्सो रिलेटेड टू द, ही जी इकॉलॉजिकल डायव्हर्सिटी जी आहे इट इज ऑल्सो रिलेटेड टू द, ही इकॉलॉजिकल डायव्हर्सिटी इट इज ऑल्सो रिलेटेड टू द इकॉलॉजिकल सिस्टीम. जे आपण इकॉलॉजिकल सिस्टीम मधले जे टाईप जे पाहिलेले आहेत, इकॉलॉजीचे जे टाईप जे पाहिलेले आहेत, फॉर एक्झाम्पल टेरेस्ट्रियल हॅबिटॅट, ॲक्वेटिक हॅबिटॅट, हे सगळं त्याच्याशी रिलेटेड आहे, त्याच्याशी ही रिलेटेड आहे. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता, देर इज अ नंबर ऑफ द व्हरायटीज ऑफ दिस इकॉलॉजिकल डायव्हर्सिटी, देर इज अ नंबर ऑफ द varieties of this ecological diversity. It is also found in, it is also present on the earth and having their or complement, there is an interlinked species and is also variation, it is also occur, it is also on the basis of their
ॲक्वॅटिक हॅबिटॅट. ॲक्वॅटिक हॅबिटॅट त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल. तर ह्या ठिकाणी ही जी इकॉलॉजिकल डायव्हर्सिटी आहे याच्यामध्ये तुम्हाला सांगते, ह्या इकॉलॉजिकल डायव्हर्सिटीमध्ये दिस इकॉलॉजिकल डायव्हर्सिटी इज व्हेरी हाय इन इंडिया. काय सांगितलं मी? इकॉलॉजिकल डायव्हर्सिटी इज व्हेरी हाय इन इंडिया अँड क्वाईट लो इन ए नॉर्वे. इकॉलॉजिकल डायव्हर्सिटी इज व्हेरी हाय इन इंडिया अँड क्वाईट लो इन ए नॉर्वे. म्हणजे सांगायचं काय की ह्या आपल्या इंडियामध्ये तुम्हाला ही इकॉलॉजिकल डायव्हर्सिटी जी आहे इट इज ऑल्सो शोज द ग्रेट मोर इन नंबर इन इंडिया. इट इज ऑल्सो शोज the greater much more ecological diversity is also shows. For example तुम्हाला सांगते, in the forest region desert, rain forest, wetland, grassland त्या ठिकाणी also shows the greater ecological diversity ही तुम्हाला पाहायला भेटेल. अजून एक एक्झाम्पल मी तुम्हाला ह्या ठिकाणी देते बघा. आपल्या वेस्टर्न घाटमध्ये, वेस्टर्न घाट जर तुम्ही पाहिला हा सर्व विविधतेने नटलेला म्हणून आपण आतापर्यंत ऐकण्यात आलो, तेच मला तुम्हाला ह्या ठिकाणी सांगायचं आहे. दिस वेस्टर्न घाट इट ऑल्सो शोज देर इज अ इकॉलॉजिकल डायव्हर्सिटी, शोज द ग्रेटर इकॉलॉजिकल डायव्हर्सिटी दॅन द ईस्टर्न घाट, दॅन द ईस्टर्न घाट. वेस्टर्न घाटाच्या मानाने वेस्टर्न घाटामध्ये, पश्चिम घाटामध्ये तुम्हाला सर्वात जास्तीत जास्त स्पेसिस डायव्हर्सिटी असो, नाही तर जेनेटिक डायव्हर्सिटी असू, नाही तर इकॉलॉजिकल डायव्हर्सिटी असू, ही तुम्हाला जास्तीत जास्त विविधतेने नटलेला हा आपला पश्चिम घाट ह्या ठिकाणी पाहायला भेटेल. आता याच्यामध्ये तुम्हाला अजून एक सांगते, तसं जर अदर जर रिजन पाहिलं आपल्या इंडियामधलं, आपल्या इंडियामधलं अजून एक रिजन सांगते. फॉर एक्झाम्पल लडाख इन जम्मू काश्मीर और रन ऑफ कच्छ इन राजस्थान, त्या ठिकाणी जर आपण पाहिलं देर इज अ नो शोज इकॉलॉजिकल डायव्हर्सिटी, देर इज अ नो शोज देर इज अ इकॉलॉजिकल डायव्हर्सिटी. तर ह्या ठिकाणी ह्या ज्या लेवल्स आहे, ह्या ज्या लेवल्स ऑफ दिस बायोडायव्हर्सिटी त्याच्यामधली जेनेटिक डायव्हर्सिटी, स्पेसिस डायव्हर्सिटी, इकॉलॉजिकल डायव्हर्सिटी ह्या ठिकाणी आपण ही स्टडी केलेली आहे. तर मला सांगायचं काय की दिस व्हरायटी ऑफ दिस लाईफ असणारं हे जे बायोडायव्हर्सिटी, ही जी जैवविविधता आहे, देर इज अ व्हरायटी ऑफ दिस बायोडायव्हर्सिटी ॲट अ व्हेरियस लेवल नाव रॅपिडली बीइंग मॉडिफाईड बाय दिस मॉडर्न मॅन. हे मला तुम्हाला ह्या ठिकाणी सांगायचं आहे.